नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पेपर क्रमांक 29च्या गणित या घटकाचे विश्लेषण पाहत आहोत। या घटकात आपण गणिताविषयी संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करत जा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, पहिला प्रश्न होता, दोन संख्येचा गुणाकार 32 आहे तर प्रत्येक संख्येची दुप्पट केल्यास गुणाकार किती येईल? आता कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार 32, समजा आपण 16 गुणिला 2 घेऊया, किंवा इथे 32 8 गुणिला 4 घेऊया, तर इथे याच्या प्रत्येक संख्येची दुप्पट केल्यास आता याची दुप्पट किती होते? 32, 16 ची 32 आणि 2 ची 4, याचा गुणाकार किती वेळेला? 32 गुणिला 4 किती होत आहे मित्रांनो? तर इथे 128। त्यानंतर हे पाहूया, 8 दुनी 16 आणि 4 दुनी 8 दुप्पट केली। आता 16 गुणिला 8 किती होते? 128। म्हणजेच दोन संख्येचा गुणाकार 32 आहे तर प्रत्येक संख्येची दुप्पट केल्यास गुणाकार किती? 128 येईल। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर। त्यानंतर 27वा प्रश्न पहा, 48 चे एकूण विभाजक किती आहे? 48 चे आपल्याला काय करायचे? विभाजक काढायचे। आता 48 कोणत्या पड्यात आहे? तर 1 च्या पड्यात आहे, 2 न भाग जाते, 3 न सुद्धा 16 त्रिक 48, नंतर 4 न सुद्धा 12 चौक 48, त्यानंतर इथे 5 न जात नाही कारण इथे एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजेत, 6 न जाते, त्यानंतर 8 न, त्यानंतर 12, त्यानंतर 16, त्यानंतर किती? 24 आणि त्यानंतर 48। पहा, 48 एका 48, 24 दुनी 48, 16 त्रिक 48, नंतर 12 चौक 48, 6 8 48। आता एकूण किती विभाजक झाले पहा बरं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। एकूण विभाजक किती 48 चे? मग पर्याय क्रमांक 4, एकूण 10 विभाजक आहेत मित्रांनो। एकूण किती विभाजक आहेत? 48 चे 10 विभाजक। हे समजून घ्या, विभाजक की कोणत्या पाड्यात आहेत 48। तर असा प्रश्न कोणताही विचारू शकते, 32 चे विभाजक विचारू शकते, 24 चे विभाजक विचारू शकते, 60 चे विभाजक विचारू शकते। तर आपल्याला सहज आलं पाहिजे मित्रांनो, असे प्रश्न चुकता कामा नये, कारण हे जर असे सोपे जर गणित चुकले तर मग स्कोर होत नाही मित्रांनो। त्यानंतर 65 नंतर येणारी 15वी समसंख्या कोणती? पहा, 65 नंतर येणारी 15वी समसंख्या कोणती? आता इथे लक्षात द्या मित्रांनो, 65 नंतर येणारी 15वी संख्या। आता इथे आधी 15 दुनी 30, कारण 15वी समसंख्या म्हणजे समसंख्या हे एक आड करून येतात, म्हणजेच 15 गुणिला 2। आता हे लक्षात ठेवा, ही संख्या कोणती होती? विषम, आणि ही विचारत काय आहे आपल्याला? सम। जर सम वरून विषम आणि इथे जर विषम वरून सम, आता इथे पहा विषम आहे, सम विचारत आहे, सम वरून विषम, विषम वरून सम असेल तर जे गुणाकार करतो त्यातून 1 वजा करायचं, हे लक्षात ठेवा। पण दोन्ही सम असत्या म्हणजे 64 आणि इथे सम असती, तर सम असत्या तर इथं वजा करायचं काम नाही। म्हणजे 65 अधिक इथे 15 दुनी 30 वजा 1, म्हणजे आता 65 आणि 30 किती झाले? 95 वजा 1 म्हणजेच किती? 94। हे लक्षात ठेवा, विषमवरून सम करायचे असेल किंवा समवरून विषम करायचे असेल तर 1 वजा करायचे, पण समसम आणि विषम असेल तर सरळ हे घ्यायचं असते। म्हणजे 64 नंतर येणारी 15वी समसंख्या म्हणलं असतं तर सरळ इथे किती? 30 मिळवले असते, तर इथे 94 झाले असते, हे लक्षात ठेवा। तर इथे वजा 1 करायचं, तर उत्तर किती येईल? 94 उत्तर आलं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर। त्यानंतर 29वा गणित, एक दूरचित्रवाणी संचाची किंमत 20,000 रुपये। किती रुपये? 20, आणि ती विकला कितीला? 18,500 रुपयाला। तर इथे शेकडा किती सूट दिली? आता 20,000ची वस्तू 18,500 रुपयाला विकली, म्हणजेच किती? 1,500 रुपये।
फरक. आता लक्षात द्या, 20,000ला शेकडा सूट किती आहे? 1500 रुपयाची. तर 100 रुपयाला किती? कारण आपला शेकडा काढायचा आहे. आता इथे पहा मित्रांनो, 20,000 गुणिला x बरोबर 1500 गुणिला 100, म्हणजे x बरोबर 1500 गुणिला 100 भागिला 20,000. आता 1 2 3 4 शून्य, हे 4 शून्य कटले, म्हणजेच किती राहिले? 15/2 म्हणजे 7.5%. 7.5% म्हणजे पर्याय क्रमांक 2. हे लक्षात ठेवा. 20,000तून 18,500 गेले, 1,500 राहिले, म्हणजे 20,000ला सूट किती? 1500 रुपये. तर 100ला किती? तर किती? 7.5%. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न 30वा पहा. चौकोन ABCD या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 168 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. BM 14 सेमी आहे, तर AM किती? हा समभुज चौकोन ABCD. आता या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 168 दिले आणि BM 14 आहे. हा पॉइंट BM 14 दिलेला आहे. म्हणजेच पूर्ण किती होईल मित्रांनो? BD हा M पॉइंट, BM किती दिलेला आहे? 14. तर BD किती होईल? पूर्ण 28. त्यानंतर पहा, आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्णाचा गुणाकार. आता 1/2 कर्ण 1 किती आहे? आता 28. दुसरा कर्ण आपल्याला काढायचा आहे आणि चौकोना क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला? इथं 168. आता x ची किंमत काढायची. इथे 14 झाले, 168 भागिला 14. आता इथे पहा, 14 1 14 उरले 2, म्हणजे इथे किती उत्तर भाग गेला? 12 न. म्हणजे x बरोबर किती आला? 12. आता इथे x म्हणजेच काय? हा कर्ण. कारण आपण काय सांगितलं होतं की कर्णाचा गुणाकार. पहिला कर्ण 28, दुसरा x घेतला होता आपण. आता x बरोबर किती आला? AC बरोबर किती आला आपलं? 12. आता AC बरोबर 12, तर AM किती होईल? AM बरोबर हाफ ऑफ AC, म्हणजेच 1/2. इथे किती? 12, म्हणजेच किती झाले? 6 सेंटीमीटर येईल मित्रांनो. म्हणजे AM किती येईल? 6, कारण हा 12, तर किती राहील? 6. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 31वा गणित पहा. 125 मीटर लांबीची एक रेल्वे त्याच दिशेने 5 किमी/h वेगाने चालणाऱ्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती? इथे अंतर किती दिलेलं आहे? अंतर 125 मीटर. त्यानंतर वेळ किती दिलेला आहे मित्रांनो? 10 सेकंद. आणि काढायचे काय आपल्याला? वेग काढायचा आहे. आता वेग पहा, 125 मीटर लांबीची एक रेल्वे त्याच दिशेने 5 किमी वेगाने जाणाऱ्या, म्हणजे रेल्वेचा वेग माहित नाही. म्हणजेच इथे पहा, लक्षात घ्या, रेल्वेचा एक माहित नाही म्हणून x-5, कारण त्याच दिशेने. जर विरुद्ध दिशेने असतात तर इथे अधिक. आता सूत्र काय आहे आपलं? वेग इंटू वेळ गुणिला 5/18 बरोबर इथे किती? अंतर. आता वेग किती आहे मित्रांनो? x-5, वेळ 10, 5/18 बरोबर अंतर किती? 125. आता हे कॅल्क्युलेशन करायचं. x-5 बरोबर 125 आणि हे विरुद्ध बाजूला गेले समजा, तर या बाजूला गेले तर 1/10 आणि इथे 18/5, म्हणजे इथे पहा 5 दुनी 10 आणि इथे 25. त्याच्यानंतर 5 5, 5 25, x-5 इथे किती येईल? 5 गुणिला 18 म्हणजे किती झाले? 90 भागिला 2 म्हणजेच किती? इथे 45, म्हणजे x बरोबर किती? 50 येईल. म्हणजेच त्या गाडीचा वेग ताशी वेग किती? 50. त्यानंतर पाहूया, एका वर्तुळाची त्रिज्या 50% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढला?
अशा गणितासाठी काय करायचं मित्रांनो, एकच सूत्र लक्षात ठेवायचं. हे सूत्र लिहून घ्या, 2r r चा स्क्वेअर भागिला 100. हे सूत्र लक्षात ठेवायचं की जेव्हा वर्तुळाची त्रिज्या 50% वाढली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. असे गणित आले तर हे, नाहीतर मग आपल्याला कॅल्क्युलेशन मोठं होईल. आता इथे पहा 2 त्रिज्या किती आहे, इथे 50% वाढायले, अधिक 50चा स्क्वेअर भागिला 100. कॅल्क्युलेशन करायचं. इथे पहा 100 अधिक इथे 50चा वर्ग 2500 भागिला 100. इथे काय होईल मित्रांनो, 0 0 कटले, 100 अधिक 25 म्हणजेच किती झाले, 125%. म्हणजेच पर्याय किती, 4. पहा 2r r चा स्क्वेअर अपॉन 100 हे लक्षात ठेवायचं सूत्र. या सूत्रावर हे लक्षात ठेवायचं. कॅल्क्युलेशन जर केलं तर 125%. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या जर 50%ने वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल, 125%. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 33वा प्रश्न पहा. असे गणित हमखास विचारतात मित्रांनो. असे गणित चुकले नाही पाहिजे. वेळोवेळी गणित विचारले जातात, त्यामुळे आपण जास्तीत जास्त या गणिताचा सराव करावा. एका परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात, चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. एका उमेदवाराने 45 प्रश्न सोडून 45 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील. आता लक्षात ठेवा की त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रश्न सोडवले तर किती गुण मिळतील, 90 गुण मिळतील. किती गुण मिळतील मित्रांनो, 90. आता प्रत्यक्ष गुण किती मिळाले, सोडून 45. म्हणजेच इथे लक्षात ठेवा प्रत्यक्ष गुण लिहायचे. प्रत्यक्ष गुण किती मिळाले, 45. म्हणजे 90 वजा 45 म्हणजे 45 गुण त्याचे चुकले, लक्षात ठेवा. आता इथे 90 गुण मिळाले आणि 45 गुण मिळाले. इथे पूर्ण टोटल किती होईल, 45 गुणिला 2 बरोबर सोडवले सगळे तर 90 गुण मिळतील. पण त्याला प्रत्यक्ष किती मिळाले, 45 मिळाले. आता लक्षात ठेवा की इथे काय म्हणते, त्याचे किती प्रश्न बरोबर असतील. आता इथे 45 भागिला 3 करा. का की 2 अधिक 1 3. का की एक जर प्रश्न चुकला तर त्याचे 2 गुणही मिळत नाही आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. म्हणजे एकूण किती गुण कमी व्हायले, 3 गुण कमी व्हायले. आता किती गुण मिळाले प्रत्यक्षात, 45. मग 45 भागिले 3 म्हणजे किती, 15. किती, 15. आता लक्षात ठेवा की 15 प्रश्न चुकले, 15 काय चूक झाले. मग आता बरोबर किती असतील, एकूण प्रश्न किती होते, 45 प्रश्न. एकूण किती होते, 45 प्रश्न. 45 मधून 15 गेले तर 30 प्रश्न बरोबर आहेत मित्रांनो. त्याचे 30 प्रश्न बरोबर असतील. म्हणजेच पर्याय क्रमांक किती, 2 उत्तर असेल. त्यानंतर 34 गणित पहा. 2चा क्यूब अधिक 7चा स्क्वेअर कंस कंप्लीट भागिला 2 गुणिला 3. आता इथे पहा मित्रांनो, इथे 2चा क्यूब किती होते, 8. 7चा स्क्वेअर किती होते, 49 भागिला 2 गुणिला 3. आता इथे पहा किती गुणाकार बेरीज किती व्हायली, 49 आणि 8 57. आता इथे पहा भागिला 2 गुणिला 3, 57 भागिला 2 म्हणजेच किती होईल मित्रांनो, 27 28.5 28.5 गुणिला 3. आता 28.5 गुणिला 3, 3 5 15. चला 1 3 8 24 आणि 25. चला किती 2 आणि 3 2 6 आणि 2 8 म्हणजे 85.5. 85.5 म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर होईल. फक्त हे कॅल्क्युलेशन करायचं आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला सहज उत्तर मिळून जाते, 85.5. त्यानंतर 35 गणित पहा. 27चा घातांक 1.5 गुणिला 3चा घातांक 3 त्याचा घातांक y आणि 27चा घातांक 5 दिलेला आहे. गणित दिसायला जरी कठीण वाटत असेल तर अतिशय सोपं राहते. घातांकाचे गणित फक्त लक्षात ठेवायचं 2 आणि 3च्या बेसवर आधारित राहतात. आता इथे पहा 3ला कसं लिहिता येईल, 27ला कसं लिहिता येईल, 3चा घन. 3चा घन म्हणजे 27 गुणिला 3चा घातांक इथे किती होईल, 3y.
किती 3y. याला कसं लिहिता येईल मित्रांनो, तर 27ला डबल पुन्हा 3चा घातांक 3 5. त्यानंतर पहा इथे हे समजून घ्या फक्त, 3चा घातांक 3 गुणिला 1.5 किती होते, 15 गुणिला 3 म्हणजे किती 45 4.5 गुणिला 3चा घातांक 3y बरोबर 3चा घातांक किती, इथे 3 5 15. आता इथे लक्षात घ्या की पाया समान आणि वर घातांकाची काय होते बेरीज, म्हणजे 4.5 अधिक 3y बरोबर इथे 3चा घातांक 15 3चा घातांक 15. आता दोन्ही बाजूला पाया समान याचाच अर्थ 4.5 अधिक 3y बरोबर 15 म्हणजे 3y बरोबर 15. आता हे जर इकडे गेल्यावर मायनस होतील 4.5. याचाच अर्थ इथे किती उरले मित्रांनो 10.5 आणि y ची किंमत इथे किती निघेल मग 10.5 भागिले 3 म्हणजेच किती 35 म्हणजेच 3.5 उत्तर येईल. किती येईल 3.5 उत्तर येईल मित्रांनो. आता याचा पर्याय बघा मग एक उत्तर असेल. त्यानंतर पहा एका हॉलची लांबी 15 सेमी व रुंदी 20 सेमी आहे. एक हॉल आहे त्याची लांबी किती आहे 15 सेमी काय लांबी आणि रुंदी 20 सेमी 15 बाय 20चा हॉल आहे. हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसापुरती किती फरशा बसतील. आता इथे फरशा किती बसतील म्हणजेच काय लिहावं लागेल इथे की हॉलचे क्षेत्रफळ भागीला फरशीचे क्षेत्रफळ. आता इथे काय होईल मित्रांनो हॉलचे क्षेत्रफळ किती आहे, हॉलचे क्षेत्रफळ आहे 15 गुणिला 20 भागीला फरशी क्षेत्रफळ किती आहे 0.25 गुणिला 0.25 कारण हे फरशी 0.25 गुणिला 0.25. आता इथे किती होईल 300 15 गुणिला 20 300 आणि इथे किती होईल 0.625 कारण 25चा वर्ग 625 पण 2 पॉईंट आणि 2 पॉईंट 4 पॉईंट. आता इथे काय होईल मित्रांनो पहा 25 न जर भाग दिला तर इथे किती होईल 12 आणि इथे 25 न भाग दिला तर इथे 25 पण प्रत्यक्ष इथे उरायले किती 12 आणि इथे 0.0025. आता याचं रूपांतर कसं करता येईल पहा हे 4 पॉईंट काढून टाकायचे तर वरी 4.40 घ्यावे लागतील. ठीक आहे. आता भागीला इथे किती येईल मित्रांनो 25 कारण हा पॉईंट कुठं आणला आपण इथे म्हणून 4 शून्य दिले. आता पहा 25 1 25 25 चौक 100 उरले 20 पुन्हा शून्य घेतले आणि झाले 200 25 8 200 आणि 2 शून्य म्हणजे 4800 फरशा बसतील. हे लक्षात ठेवा हे कॅल्क्युलेशन लोक आहेत फास्ट म्हणजे 4800 फरशा इथे लागतील मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 उत्तर. 37वा प्रश्न पहा y बरोबर y चा बिंदू आहे y कोणता बिंदू आहे -3 -2 हे आलेखावर बिंदू कोणत्या चरणात असेल. आता इथे पहा लक्षात या मित्रांनो हे आलेख आहे आणि हा कोणता x अक्ष राहते आणि ह्या y अक्ष राहते हे लक्षात ठेवा आणि हा आरंभ बिंदू राहते. इकडे 1 2 3 4 हे अधिक राहते आणि इकडे -1 -2 -3 इकडे वजा इकडे अधिक 1 2 3 इकडे -1 -2 आणि -3. आता लक्षात घ्या जर इथे बिंदू असेल तर दोन्ही अधिक अधिक कारण पहिले आपण कोणता घेत असतो x बिंदू मग x बिंदू कोणता अधिक आहे म्हणून अधिक y बिंदूचा सुद्धा अधिकच आहे म्हणून अधिक अधिक. नंतर हे पहिलं चरण हे कोणतं आहे पहिले चरण. नंतर दुसऱ्या चरणात काय राहते हे दुसरे चरण. या दुसऱ्या चरणात पहिले x म्हणजेच वजा आणि yचं अधिक हे दुसऱ्या चरणात वजा अधिक राहते काय राहते वजा अधिक. तिसरं चरण पहिले x घ्या हे तिसरं चरण. आता तिसऱ्या चरणात पहिले काय वजा आणि इथे काय राहते वजाच कारण y अक्षाच्या खालच्या रेषा कोणत्या राहते तर वजाच म्हणजे हे वजा वजा.
आणि चौथं चरण जे राहते त्या चौथ्या चरणात पहिले हे कोणता एक्सचा आपण घेतो, म्हणजे एक्सचं कोणतं अधिक आणि हे वायचं कोणतं वजा. तर लक्षात ठेवा, पहिल्या चरणात अधिक अधिक, दुसऱ्या चरणात वजा अधिक, तिसऱ्या चरणात वजा वजा आणि चौथ्या चरणात अधिक वजा. हे एक्स अक्ष पहिले घ्यायचा. बरं लक्षात ठेवा, इथे एक्स अक्ष पहिला अधिक, इथे एक्स अक्ष वजा, इथे एक्स अक्ष वजा, इथे एक्स अक्ष अधिक. म्हणून आता हे दोन्ही बिंदू वजा वजा कोणत्या चरणात आहेत, तर तिसऱ्या चरणात आहे. आता हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, लिहून घ्या, कारण असं जर एखादं गणित जर पडलं तर आपल्याला नवीन वाटलं नाही पाहिजे. कारण आपण प्रत्येक गोष्ट, गणितातली प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक गणित हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणारच, या दृष्टिकोनातून ही प्रश्न निर्मिती होत आहे आपली. त्यानंतर 68 गणित पहा. एका घनाचे घनफळ 512 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर पृष्ठफळ किती? आता घनाचे घनफळ बरोबर काय आहे, बाजूचा घन, बाजूचा घन. आता इथे पहा, घनाचे घनफळ किती दिलेले, 512 सेंटीमीटर क्यूब दिलेला आहे, म्हणजे 512 इथे लिहिला आहे आणि बाजूचा घन. आता इथे बाजू बरोबर 512, 512चा घन. आता 512चा घन किती होते, 8, म्हणजे बाजू किती, 8. बाजू किती येईल मित्रांनो, 8. आता काय विचारलं, घनाचे पृष्ठफळ, घनाचे पृष्ठफळ विचारले. आता घनाचे पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे, 6 बाजूचा वर्ग 6. आता बाजू किती दिली, 8, 8चा वर्ग, 6 गुणिला 8चा वर्ग म्हणजे किती, 64. 8चा वर्ग 64, 6 चौक 24, उरले 2, 6 7 36 आणि 2 38, म्हणजे किती झाले 384. 384 किती सेंटीमीटर स्क्वेअर येईल. हे लक्षात ठेवा, इथे दोन पर्याय, 384 आणि 384. इथे क्यूब आहे, इथे स्क्वेअर आहे, तर आपलं उत्तर काय येईल, पृष्ठफळाचं स्क्वेअर मध्ये येईल, म्हणजे 384 सेंटीमीटर स्क्वेअर येईल. क्यूब येणार नाही, कारण घनफळात क्यूब राहते, इथे काय राहते, स्क्वेअर राहते. तर पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर 39 पहा. 20% अल्कोहोल असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण 10% होईल. आता इथे पहा मित्रांनो, जुने प्रमाण गुणिला जुने अल्कोहोल प्रमाण बरोबर जुने प्रमाण अधिक मिसळलेले प्रमाण गुणिला नवीन अल्कोहोल प्रमाण, हे सूत्र लक्षात ठेवा. आता जुने प्रमाण किती होते, जुने प्रमाण होते इथे 50 लिटर द्रावण. जुने अल्कोहोल प्रमाण किती होते, तर 20, किती 20% होते. आता जुने प्रमाण पुन्हा घ्यायचे, जुने प्रमाण 50. आता मिसळलेले प्रमाण किती आहे, मिसळलेले प्रमाण. आता मिसळलेले प्रमाण माहित आहे का, नाही, x गुणिला नवीन अल्कोहोल प्रमाण. नवीन अल्कोहोल प्रमाण किती आहे, तर 10%. इथे आता पहा, 50 गुणिला 20 म्हणजे किती, 1000. आता इथे पहा, 50 गुणिला किती 10 म्हणजे 500 अधिक 10x. आता इथे किती येईल मित्रांनो, 500 बरोबर 10x, म्हणजे x बरोबर किती येईल, x बरोबर येईल 50. x बरोबर किती 50, म्हणजेच मिसळलेले द्रावण किती असेल, 50 किलो लिटर. म्हणजे कोणते, पर्याय क्रमांक 1 पर्याय. त्यानंतर आयताची लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. आयताची परिमिती 60 आहे, तर आयताची लांबी किती. पहा मित्रांनो, हे गणित सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं हे पहा, कारण हे लेंदी होते नाही. तर परिमिती किती आहे, 60 आहे. एक लक्षात ठेवा, आयताची लांबी आपण 14 घेतली, 14 14 28, ठीक आहे. आता आयताची लांबी 14 14 28 घेतली, तर राहिले किती इथे 32, तर 32 म्हणजे 16 16, तर हे होणार नाही. आता इथे पहा, जर लांबी 23 घेतली, लांबी 23 घेतली तर रुंदी किती होईल, कारण इथे काय म्हणते तिपटीपेक्षा 2 ने जास्त. मग रुंदी जर आपण 7 घेतली, रुंदी 7 घेतली, त्याची तिप्पट किती होईल, 21, आणि 21 पेक्षा 2 ने जास्त 23, किती 23. म्हणजेच इथे पहा, रुंदी किती व्हायली 7 आणि लांबी 23,
आता कॅल्क्युलेशन करून पहा, हे जर आयात आहे तर हे 7 7 23 23, मग 23 आणि 23 46 आणि 14 60 आली परिमिती. म्हणजे इथे गणित करायचं काम नसलं पाहिजे, ऑप्शनमधूनच आपल्याला शॉर्टिंग करता आली पाहिजे इथे. तर मित्रांनो इथे पहा, पहिल्या ऑप्शन मध्ये होईल 4 त्रिक 12. हे जर 4 घेतले, 4 त्रिक 12 आणि 2 14, परंतु हे 14 हे 4 याची बेरीज किती होईल, 14 2 28 आणि 8 की झाले 36 परिमिती होत आहे. हे बसते कारण 4 त्रिक 12 आणि 2 14. इथे 7 त्रिक 21 बसत नाही कारण तिपटीपेक्षा 2 न म्हणते. आणि इथे पहा 7 त्रिक 21 इथे होते पहा 23 23 आणि इथे जर 7 घेतले, 7 त्रिक 21 तिपटीपेक्षा 2 ने 23, अंदाज 23 आणि 23 46 आणि 14 किती झाले 60. हे होत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर पहा, वर्तुळावर दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील. पहा मित्रांनो, इथे बिंदू किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 बिंदू. या 7 बिंदू आहेत, म्हणून काय करायचं, इथे जर आपण हेच काढत बसले की यानं याला जोडलं, यानं याला जोडलं, यानं याला जोडलं, यानं नंतर एफनं या बिंदूला जोडलं, एफनं या बिंदूला, तर हे खूप वेळ लागेल. एकमेकाला जोडले तर इथे काय करायचं, 7 बिंदू आहे म्हणून 7 1 त्याच्यापेक्षा कमी घ्यायचं, डिवाइड बाय 2. हे नेहमी लक्षात ठेवा. आता 7 सकम 42 भागिले 2 म्हणजे किती झाले 21. इथे 21 रेषा होतील. किती होतील, 21 रेषा. एकमेकाला जर जोडल्या तर किती होतील, 21 रेषा होतील. पण ते जोडून पाहायचे नाही कारण त्यात वेळ घालवायचा नाही. हे सूत्र लक्षात ठेवा. 7 बिंदू असेल तर 6, 10 बिंदू असेल तर 10 गुणिले 9 भागिले 2. आता 42 भागिले 2 म्हणजे 21. आता प्रत्यक्ष रेषा किती दिल्या होत्या इथे, ही एक रेष दिली होती, ही एक रेष दिली होती आणि ही एक रेष, 3 रेषा दिल्या होत्या पहिले. तर 3 रेषा मायनस करायच्यातून म्हणजेच किती झाले 18, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर 42वा प्रश्न पहा, खालील पर्यायात त्रिकोणाच्या 3 बाजूची नावे दिली आहे, त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही. आता हे गणित लक्षात ठेवा मित्रांनो. इथे सर्वात पहिल्या ऑप्शन मध्ये सर्वात मोठी बाजू कोणती दिलेली आहे 7, दुसऱ्या ऑप्शन मध्ये सर्वात मोठी बाजू 7.2, तिसऱ्या याच्यात 8.5 आणि चौथ्या याच्यात 8. आता हे समजून घ्या की जी मोठी बाजू दिलेली आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये 7 दिलेली आहे, याच्यापेक्षा या बाजूपेक्षा ज्या मोठ्या बाजू आहेत त्याच्यापेक्षा या 2 बाजूची बेरीज जास्त आली पाहिजे. पहा 5.4 आणि 4 याची बेरीज किती आहे 9.5. ही बाजू याच्यापेक्षा काय आहे मोठी आहे. त्याच्यानंतर पहा 7.2 पेक्षा याची बेरीज पहा किती होते 8.9 होत आहे. ही बेरीज सुद्धा मोठी आहे. 8.5 पेक्षा इथे पहा किती 7.6 होत आहे. तर ही बाजू कोणती आहे, ही बाजू मोठी आहे, ही बाजू मोठी आहे. आता इथे लक्षात घ्या, म्हणजे हा त्रिकोण होणार नाही कारण ह्या 2 बाजूची बेरीज याच्यापेक्षा मोठी पाहिजे. इथे पहा याच्यापेक्षा मोठी, याच्यापेक्षा हे 2 बाजूची बेरीज याच्यापेक्षा मोठी, पण इथे नाही. इथे होत आहे का नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक किती उत्तर असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. इथे टच करूया आपण. पहा इथे किती आहे 4 आणि 5.3 याची बेरीज किती आहे 9.3. ही बेरीज याच्यापेक्षा मोठी आहे, पण इथे पाहिजे ही बेरीज याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे ही त्रिकोण रचना होणार नाही. त्यानंतर 43 गणित पहा, वर्गमुळात आणि हे वर्ग कटले. आता राहिला काय मित्रांनो वर्गमुळात 100, कारण हे वर्ग आणि हे वर्गमूळ कटले तर वर्गमुळात 100. आता इथे पहा, इथे काय करता येईल आपल्याला की याला 64ला जे आहे ते 8चा वर्ग लिहिता येईल, किंवा 64 तसेच ठेवा आणि इथे पहा किती उरेल 1/3. 1/3. इथे 36ला कसे लिहिता येईल आपल्याला 6चा वर्ग 6च. 36ला किती येईल 6 लिहिता येईल. आता वर्गमुळात 100 म्हणजेच किती 10. इथे पहा 64ला आपल्याला असं लिहिता येईल 4चा घन आणि 1/3. 4चा घन म्हणजेच किती 64. आता 3 3 कटले छेद 6.
10 - 4 भागीला 6. 10 - 4 म्हणजे किती झाले 6. 6 6 इथे कटले म्हणजे राहिला 1. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर आहे इथे तो 1 नाहीच आहे. परंतु हे लक्षात ठेवा 10चा घातांक 0 म्हणजेच किती 1. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले. आता लक्षात ठेवा चाकाचा व्यास हा व्यास किती आहे 1.4 आहे आणि त्यानंतर काय म्हणते गाडीच्या चाकाने 720 फेरे पूर्ण केले. आता एक फेरा म्हणजेच कितीचा यालाच काय म्हणायचं परीघ. यालाच काय म्हणायचं परीघ. एक फेरा पूर्ण करणं म्हणजेच काय परीघ. आता परीघ बरोबर काय राहते सूत्र पाय डी. पायची किंमत 22/7 आणि डायमीटर किती दिलेला व्यास 1.4 म्हणजे 7 1 7 7 2 14 0.2 आणि 22 गुणिले 0.2 म्हणजेच किती 4.4. आता एक फेरा 4.4 मीटरचा होते. असे किती फेरे 750 फेरे द्यायचे आहेत. आता याचा जर गुणाकार केला आपण तर इथे गुणाकार किती येते 3300 कारण इथे पॉइंट येईल 3300. आता 3300 मीटर आपल्याला कशात विचारलंय किलोमीटर म्हणजे डिवाइड बाय 1000 म्हणजेच किती उत्तर येईल मित्रांनो 3.3 किमी. 3.3 किमी पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर x व y समचलनात आहे. जेव्हा x बरोबर 40 असते तेव्हा y बरोबर 8 असते आणि जेव्हा x बरोबर 5 असेल तेव्हा y बरोबर किती. तर हे काय करायचं तिरपा गुणाकार किती होईल मित्रांनो 40 गुणिला y बरोबर 5 गुणिला 8 म्हणजे y बरोबर 5 गुणिला 8 म्हणजे किती 40 भागीला इथे किती 40 म्हणजेच y बरोबर किती इथे 1 उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर लक्षात ठेवा. याचं उत्तर किती. त्यानंतर 3/10 चा नंतर 3/10 चा वर्ग 3/10 चा घन सरासरी किती. पहा याला कसं लिहिता येईल आपल्याला 0.3 याला 10 चा वर्ग म्हणजे 100 आणि 10 चा घन म्हणजे 1000. आता 3 ला आपण या स्वरूपात लिहूया 0.3 याला तर पहिले लिहिलंच आपण. याला कसं लिहिता येईल अधिक 0.03 याला कसं लिहिता येईल मित्रांनो 3/1000 ला 0.003. आता याची बेरीज करा भागीला 3 करू कारण सरासरी विचारली म्हणजे याची बेरीज किती होईल आता 0.333 भागीला 3 म्हणजेच इथे 0.313 313 31 म्हणजे 111 0.111 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर इथे 47 व गणित पहा वर्गमुळात 6.25 अधिक घनमुळात 0.729 अधिक वर्गमुळात 1.21 भागीला वर्गमुळात 20.25. आता हे गणित सोडवायचं कसं पहा वर्गमुळात 6.25 म्हणजेच किती 2.5 कारण पहा 25 चा वर्ग 625 म्हणजे 2.5 येईल. आता घनमुळात 729 कशाचं घनमुळ आहे तर 9चं म्हणजे 0.9. 121 कशाचं 121 चं वर्गमूळ किती 11 म्हणजे 1.1 भागीला इथे किती येईल 20. आता इथे पहा 20.25 कशाचं 20.25 चं वर्गमूळ किती 4.5 कारण 5 5 25 आणि 4 नंतर येणारी संख्या 20 म्हणजे 4.5 ही 20.25 चं वर्गमूळ असेल. आता याची बेरीज 25 आणि 9 34 आणि 11 45 4.5 भागीला 4.5 म्हणजेच किती येईल उत्तर 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 48 गणित पहा दोन खांब सपाट जमिनीवर उभे केले
त्यांची उंची अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर आहे. एक खांब 20 मीटरचा आहे, दुसरी 28 मीटरचा आहे. हा 28 मीटरचा आणि हे 20 मीटरचा. ठीक आहे, हे 20 मीटर, हे 28 मीटरचा आहे. त्या दोन खांबातील अंतर 15 मीटर आहे. 15 मीटर आहे. त्यांची वरील दोन टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल, म्हणजे हे किती मीटर तार लागेल. आता हे समजून घ्या मित्रांनो, हे दोन टोके जोडायचे आपल्याला, इथे तार किती लागेल. आता हे किती आहे 15, म्हणजे हे किती असेल 15 असेल. आता हे 15 आहे आणि हे 20 आहे टोटल, तर एवढं किती असेल 20, आणि टोटल किती होतं हे 28, म्हणजे हे किती असेल 8. आता हे पहा पायथागोरस थेरम ना, इथे 15चा वर्ग 8चा वर्ग लिहित बसू नका पायथागोरस प्रमेयाने वगैरे, कारण आपल्याला मेथड विचारले नाही, स्पीड नगरी सोडवायचं असते. 15चा वर्ग 8चा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. आता इथे पहा 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, कर्णाचा वर्ग. मग इथे बेरीज किती होईल 289 बरोबर कर्णाचा वर्ग. म्हणजेच कर्ण बरोबर किती 289, कशाचं वर्गमूळ आहे 17चं. कशाचं आहे 17चं, म्हणजे इथे किती 17, म्हणजे कर्ण बरोबर 17, म्हणजे याची बाजू किती होईल. दोन खांबातील जे अंतर आहे विचारलेले, दोन टोके परस्परांना जोडण्यासाठी किती मीटर तार लागेल, तर 17 मीटर. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर पहा 49 व 23 किलोमीटर 46 डेकामीटर वजा 19 किलोमीटर, इथे मीटर पाहिजे होतं, 8 हेक्टोमीटर 6 डेकामीटर, हे वजाबाकी करायची. आता पहा 23, इथे पहा किलो, हेक्टो, डेका, मीटर असं प्रमाण राहते. हे लक्षात ठेवा की इथे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, नंतर इथे 100 मीटर म्हणजेच 1 हेक्टो, आणि इथे 10 डेका म्हणजेच इथे बघा 10 मीटर म्हणजे 1 डेका. आता इथे 10, इथे 100, इथे 1000. आता 23 किलोमीटर म्हणजेच किती मित्रांनो 23,000, कारण इथे 1000 न गुणावे लागेल आपल्याला, सगळे मीटरमध्ये कन्वर्ट करायचं कारण उत्तर मीटरमध्ये विचारले. त्यानंतर अधिक 46 डेका किती होईल 460, कारण 46 गुणिले 10 म्हणजे किती झाले 460. या दोघांची बेरीज किती होईल 23,460 मीटर. त्यानंतर 19 किलोमीटर म्हणजेच किती इथे 19,000. नंतर 8 हेक्टोमीटर, हेक्टोला म्हणल्यावर 100 न गुणावं लागेल म्हणजे 800, आणि 6 डेका, डेकाला किती गुणायचं 10 न, म्हणजे इथे 10 न जर गुणलं तर किती झाले 60. याची बेरीज किती होईल मित्रांनो 19,860 मीटर. याचा काय विचारला आपल्याला फरक, वजाबाकी करावं. 0 0, 14तून 8 गेले, 6 राहिले, ते 10, म्हणजे नंतर 20 मधून म्हणजे 3,600. आता हे लक्षात ठेवा की इथे 3,600 मीटर कुठे आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 उत्तर. फक्त हे माहीत पाहिजे किलो, हेक्टो, डेकॅन, मीटर यांचा सहसंबंध काय आहे, हे जर माहीत असेल तर आपल्याला सहज गणित येते मित्रांनो. त्यानंतर पाहूया 3 मुलांचे वय अनुक्रमे 2y अधिक 5 वर्ष, 3y वजा 3 वर्ष, y अधिक 7 वर्ष अशी आहे. त्यांच्या वयाची सरासरी 17 आहे, तर x ची किंमत किती. आता पहा त्यांच्या वयाची सरासरी किती आहे 17 आहे, म्हणजे 3 मुलांची वय सरासरी 17 आहे, म्हणजेच एकूण वय किती झाले असेल 51. आता यांच्या वयाची बेरीज किती आहे 51 असायला पाहिजे, म्हणजेच इथे 2y अधिक 5 अधिक 3y वजा 3 अधिक y अधिक 7. आता याची बेरीज करा 2 3 आणि हे 1 म्हणजे किती झाले 6y बरोबर 6y बरोबर 51. आता 5 आणि हे 3 किती झाले 5 हे वजा 3 म्हणजे अधिक 2, आणि इथे 5 आणि 7 12, 12 मधून 3 गेले, किती राहिले मित्रांनो 9 राहिले. आता हे 9 इकडे गेल्यावर वजा 9 होतील, म्हणजे 6y बरोबर 51 मधून
9 गेले, किती राहिले 42, म्हणजे y बरोबर किती 7, y बरोबर 7. म्हणजे